कालच्या चिंतनामध्ये आपण श्लोक क्रमांक 7 वरती थोडंसं विचार केलेला होता. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. म्हणजे ज्यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे, ज्यांनी देहाला वश केलेलं आहे, जे जितेंद्रिय आहेत, अशांसाठी कर्म करणं जे आहे त्याचा कर्माचा लेप लागत नाही असं भगवद्गीता सांगते. माऊलीने एक फार सुंदर उभी त्याच्यावरती केलेली आहे. त्याचा विचार आपण मागच्या चिंतनामध्ये केलेला आहे. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले रोवून या. फार सुंदर विचार माऊलीने मांडलेला आहे. म्हणजे ज्या पुरुषांचं भ्रांतीपासून बाजूला झालेलं आहे, मग देह सत्यत्व असू दे, जगत सत्यत्वाची असू दे, कर्तृत्वाची भोक्तृत्वाची भ्रांती असू दे, या भ्रांतीपासून विषयाच्या नादानं ल लागता जो बाहेर पडलेला आहे आणि आत्मस्वरूपाशी स्वतःला ज्यानं जोडून घेतलेला आहे, अशांना कर्मांचा बंध पडत नाही. फार सुंदर सिद्धांत भगवद्गीता मांडते आणि माऊलीने त्याच्यावरती कडी करून टाकलेली आहे. एकाच ओवीमध्ये माऊलीने गीतेचं मनोगत सांगितलेलं आहे. पुढच्या ओव्या आहेत त्याला जोडून आहे. म्हणजे त्याने उदाहरण एक दिलेलं आहे की जसं मीठ पाण्यापासून समुद्रापासून वेगळं असतं तोपर्यंत वेगळेपणाची अनुभूती घेत असतं, पण तेच मीठ जर समुद्रात झालं तर समुद्रा एवढं व्यापक बनतं. फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. तसं जीव रूपानं जेव्हा जीव स्वतःला मी जीव समजतो त्यावेळी तो परिच्छिन्न रूपानं जगत असतो, पण त्या जीवानं जवळच असलेल्या आत्मस्वरूपाशी जर सलगी केली तर निश्चितच तो तेवढा व्यापक बनतो. जेवढं व्यापक परमात्माचं रूप आहे तेवढा व्यापकत्व त्याला वाटायला येतं. मग आता हे मोठेपण मिळवणं जवळचं आहे. मोठं व्हायचं काय छोटं व्हायचं? जीव झाला तर छोटा होणार आणि जीवानं आपल्याला आत्म्याशी जोडून घेतलं, देवाशी जोडून घेतलं तर देवासारखा होणार आहे. तर देवाशी जोडून घ्यायचं काय प्रपंचाशी जोडून घेऊन रडत बसायचं? हा दोन्हीतला एक विचार इथं माऊलींनी सांगितलेला आहे. ज्याने भ्रांतीपासून हिरतले म्हणतात ते जैसे समुद्री लवण न पडे तर वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा, असा दृष्टांत पाठवला लिहिलेला आहे. तैसे संकल्प होनी काढले जयाचे मनची चैतन्य झाले त्याने एकदशीय परी व्यापले लोकत्रय, असं माऊली म्हणतात. ज्याने संकल्पापासून स्वतःला बाजू केलेला आहे, ज्यांचं संकल्पाची सांज जे लोपे ते अखंडतेचे आहे स्वरूपे जैसे जात खेव लोपे सापपण माळेचे. माऊलींची 90व्या अध्यायामध्ये हे सापपण जे आहे, माळेतलं सापपण जे आहे, तसं प्रपंचपण जे आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी होणारं अध्यस्थानं दिसणारं जे प्रपंचपण आहे, हे प्रपंचसुद्धा जेव्हा संकल्पाची सांजे लोपते, म्हणजे संकल्पाचा अंधकार जो आहे मंद अंधकार, सांज शब्द वापरलेला आहे. संकल्पाचा मंद अंधकार जेव्हा नाहीसा होतो तेव्हा सापरूपी दिसणारं जगत आहे हे नाहीस होऊन रजरूपी असणारं जे स्वरूप आहे त्याची अनुभूती यायला लागते. फार सुंदर ओवी 90व्या अध्यायामध्ये त्याच संदर्भाचे आहे. तैसे संकल्प होनी काढिले, ज्यानं आपलं मन संकल्पातून काढून घेतलं जयाचे मनची चैतन्य झाले. ते तसंच होतं. मिठाचा दृष्टांत त्यासाठीच अगोदर दिला आणि म्हणून इथं तैसे शब्द वापरलेला आहे. अगोदर जैसे वापरला दृष्टांतासाठी आणि सिद्धांतासाठी माऊली तैसे वापरतात. तैसे संकल्प होनी काढले आणि जयाचे मनची चैतन्य झाले तैने एकदेशीय परी व्यापले. वास्तविक देहाच्या बाबतीत जर विचार केला तर देह एकदेशीय आहे, कारण उपाधीनं जे जे म्हणून युक्त असतं ते परिच्छिन्न असतं. असा आपला सर्वांचाच अनुभव आहे. जेवढी उपाधी कुठेतरी धारण करते ना तर ते उपाधी एवढंच बनतं आणि उपाधी टाकून ज्यावेळी बाहेर पडतं त्यावेळी जसं मीठ समुद्र रूप होतं तसं ते ब्रह्मरूप होतं. असा विचार माऊली मांडतात. एकदेशीय परी व्यापिले लोकत्रये. त्यानं स्वतः एकदेशीय असताना परिच्छिन्न असताना हा जीव लोकत्रय व्याप्त म्हणजे ब्रह्मरूप होतो. आता करता कर्म करावे ते कुंटले तयास व्हावे आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो. त्यामुळे कर्ता कर्म कर्तव्य ह्या त्रिपुटीचा जेव्हा लोप होतो तेव्हा राहते काय शिल्लक? मग काय शिल्लक राहत नाही. अकर्तृत्वच त्याच्याकडे येतं. करत असून सुद्धा अकर्तृत्व. त्याला अकर्म शब्द वापरला आहे 3ऱ्या अध्यायामध्ये. हे अकर्म जे म्हणजे त्याला नैष्कर्म सिद्धीची प्राप्ती ज्याला आपण म्हणतो ती त्याला प्राप्त होते असं माऊलीने एक प्रास्ताविक मागच्या ह्याच्यामध्ये केलं. आता ते ॲक्च्युली कसं आहे ते पुढच्या 2 श्लोकामध्ये एकत्र मांडलेलं आहे. 8 आणि 9 नंबरचा श्लोक भगवद्गीतेतला आहे आणि त्या संदर्भातला आहे. नैव किंचित करोमीति युक्तो मन्यते तत्तत्वविद
पश्यन, शृण्वन, स्पृशन, जिगरन, अश्नन, गच्छन, स्वपन, शशन. प्रत्येक क्रिया सांगितल्यात बघा त्यामध्ये 5व्या अध्यायातले आहेत. प्रलपन, विसर्जन, ग्रहण, उन्मिशन, निमिशन, अपि. हे सगळ्या क्रिया आहेत. प्रत्येक क्रियांचा जर विचार केला तर 10 क्रिया सांगितल्यात. 5 ज्ञानेंद्रियांच्या आणि 5 कर्मेंद्रियांच्या क्रिया आहेत त्या. आणि ह्या क्रिया जेव्हा मी करत आहे असं तो समजत नाही. नैव किंचित करोमीती युक्तो मन्यते तत्वविद. तो तत्वविद असलेला पुरुष हे मी पाहण्याची क्रिया मी नाही करत, ऐकण्याची क्रिया मी नाही करत, खाण्याची स्पर्शाची मी क्रिया करत नाही. कोण करतं? इंद्रिय करतात, अशी त्याची भाषा असते. आणि ही भाषा म्हणजे जबाबदारी झटकण्याची नाही बरं काय, त्याने आहे. हे मी नाही रे केलं मी काय केलं नाही. कारण हे जरा भगवद्गीतेतला श्लोक तुम्हाला सांगतो की ते मी काही करत नाही, माझी इंद्रिय करतात. मी नाही तुमची पर्स चोरली, ती माझ्या इंद्रियाने चोरलेली आहे. हा पळपोटेपणा त्यात नाही बरं काय. नाही तर तोही घेण्याची बरेचसे शक्यता आहे की हे गीतेचंच तत्वज्ञान आहे ना, मी काय करत नाही, ते करतात ती माझी इंद्रिय. हे तत्वविद पुरुषाचं लक्षण सांगितलेलं आहे. तो जे सगळी कर्म करतो ती त्याला कर्म का लागू पडत नाही, तर त्यामध्ये कर्तृत्वाचा भाव ठेवून तो कर्म करत नाही. नंबर 2, त्या कर्मातून होणाऱ्या ज्या फलाचं जे आहे त्या फलाच्या आसक्तीबद्दलचा कुठलंही इमॅजिनेशन त्याच्या पुढे समोर नसतं. कुठलीही इमेज तो तयार करत नाही. हे मी कर्म करायला लागलोय तर त्या कर्मातून मला हे फळ मिळणार आहे, अशा कुठल्या प्रकारच्या कल्पना सोडून तो कर्म करत असतो. म्हणजे कर्म करायचं बंद नाही. पण हितं म्हणतात जो इंद्रिय जे आहेत ते पश्यन काम करतात, शृण्वन करतात, स्पर्शन करतात, जिगरन, अश्नन, गच्छन, स्वपन, शशन. किती क्रिया सांगितलेल्या आहे. पाहतो, शृण्वन ऐकतो, स्पर्श करतो, वास घेतो, खातो, अश्नन, गच्छन जातो येतो, स्वपन झोपतो, श्वसन क्रिया, प्रलपन, विसर्जन, ग्रहण, उन्मिशन, निमिशन. डोळ्यांची उघडझाप करतो, ग्रहण करतो किंवा विसर्जन करतो, मलमूत्राचं विसर्जन करतो. यावेळी कुठल्याही कर्माचं कर्तृत्व मी करतोय असं तो समजत नाही. कोण? तत्वविद. न किंचित करोमीति, मी काही करत नाही असं तो समजतो. युक्तो मन्यते, मानत नाही. तत्वविद, असा तत्वविद पुरुष असतो. तो काय समजतो? इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. तो म्हणतो इंद्रिये इंद्रियांच्या विषयामध्ये प्रविष्ट झालेली आहेत, ती त्यांची त्यांची कामं करतात, मी करत नाही. ही फार धाडसाची भाषा आहे बरं काय वेदांताची. हे एवढं समजणं, यातला अंत तो भाव जाणून घेणं आणि त्या भावाप्रमाणे आपल्यामध्ये असणाऱ्या अंतकरणाचे जे भाव आहेत त्यामध्ये योग्य ते बदल करून घेणं फार कठीण काम आहे. पण अभ्यास ज्याला म्हणतात ना, तो हाच अभ्यास आहे. हा अभ्यास म्हणजे रात्रंदिवस ध्यानालाच बसणं हाच एकच अभ्यास आहे, किंवा नामालाच बसणं एकच अभ्यास आहे असा नाही. हा जाता येता करताना अभ्यास आहे. उलट जाता येताच करताला आहे तो. कारण क्रिया चालू असताना ते जाणून घ्यायचं आहे. क्रिया नसताना काय मी काय करत नाही, करताना ते वाटायला पाहिजे मी काय करत नाही. मी पाहत आहे त्यावेळी पाहताना वाटायला पाहिजे माझे डोळे पाहतात. आता माझा आतला डोळ्याचा डोळा आहे ना, तो गप्प बसलेला आहे हे कळलं पाहिजे ना. माझ्या कानाचा कान जो आहे तो गप्प बसलेला आहे हे कळलं पाहिजे. नुसता कान ऐकतो पण माझ्या कानाचा कान तो ऐकतही नाही आणि काही ग्रहणही करत नाही. अशी भाषा त्याची तत्वविद पुरुषाची असते. आणि म्हणून इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयत. तो बोलतो काय की परमार्थात तत्वाला जाणणारा कर्मयोगी जो असतो, पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, खात असता, चालत असता, झोप घेत असता, श्वास घेताना, बोलत असताना, त्याग करीत असताना, घेत असता, डोळे उघडीत असता, मिटवीत असता, इंद्रिय इंद्रियांच्या विषयामध्ये प्रवृत्त होत आहेत, मी मुळीच काही करीत नाही असा निश्चय मनात ठेवत असतो. परमपूज्य खंदारकर महाराजांनी त्याचा अर्थ एवढा मोठा केलेला आहे आणि विस्तृत अर्थ आहे. ही ज्या सगळ्या खाण्याच्या पाहण्याच्या सगळ्या क्रिया आहेत यामध्ये वर्णन केलेलं आहे की हा परमार्थ तत्वाला जाणणारा जो तत्वविद पुरुष आहे त्याची ही स्थिती आहे. त्यामुळं वर्णन करताना माऊलींनी सुद्धा तसंच केलेलं आहे. तो देहावरच नसतो हे सांगायचं आहे. इंद्रिय अगोदर म्हणले, जो जितेंद्रिय आहे, विशुद्ध आत्मा आहे, विधेय आत्मा आहे, जितेंद्रिय आहे, वर्णन मागच्या श्लोकामध्ये केलेला आहे. असा जो योगयुक्त पुरुष आहे, तो पुरुष जो आहे तो काय करतो? सर्व भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते, मागचा श्लोक सांगतो. म्हणजे सगळे भूतमात्राचा आत्मा स्वतः बनतो आणि त्यामुळं सगळ्या दुःखांचा अनुभव त्याला येतो.
तो स्वतःच्या दुःखातून बाहेर पडलेला असतो, म्हणून दुसऱ्यांची दुःख जाणू शकतो. येतो कळवळा म्हणून या, बुडती हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. संतांची ही भाषा आहे. संत बोलतात की त्यांना इतरांचं दुःख कळतं आणि त्या दुःखामुळं त्यांना कळवळा येत असतो. आम्हाला आमचंच फक्त दुःख कळतो, कारण परिच्छिन्न आहे आपला जीव रूपानं आपण जगत असतो. आणि त्यांचा जीव जो आहे तो जसा मीठ समुद्ररूप होऊन राहतं तसं ते ब्रह्मरूप होऊन जगत असतात. त्यामुळे त्यांचा ब्रह्मभाव आणि ब्रह्मदृष्टी जागृत झालेली असते. दोन्ही गोष्टी फार महत्त्वाचं आहे. ब्रह्मभावही असायला पाहिजे आणि ब्रह्मदृष्टीही जागरायला पाहिजे. ब्रह्मज्ञानापेक्षा हे दोन वरचढ आहेत बरं का. ब्रह्मज्ञान ही पहिली पायरी आहे, पण ब्रह्मभाव आणि ब्रह्मदृष्टी ही अत्युच्च संतांची पात्रता आहे म्हणून आपण घेता येते. हे सहजासहजी प्राप्त होत नाही. आत्मज्ञान झालेल्या पुरुषांचं एक वेगळं एक कॅटेगरी तयार होते. पण आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा आत्म्यापुरतं नाही तर ब्रह्मज्ञान होणं, आणि ब्रह्मज्ञान नुसतं होऊन चालणार नाही, सगळीकडे ब्रह्म व्यापून आहे, पण तुझा त्याचा काय अनुभव आहे का, त्यासाठी ब्रह्मभाव असायला पाहिजे आणि तशी ब्रह्मदृष्टी प्राप्त व्हायला पाहिजे. नामदेव महाराज कुत्र्याच्या पाठी बघून चपाती तो कोरड्या खासेल म्हणून तुपाची वाटी घेऊन धावतात, याचा अर्थ ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेली होती, म्हणूनच ती क्रिया तसे करू शकतात. आपल्याला ते लक्षात येणार नाही, त्यांना दिसतात सगळे भूत मात्र म्हणून शब्द वापरला. सर्व भूतात्म भूतात्मा, ज्याचा सगळ्या भूतमात्राचा आत्मा तो स्वतः बनलेला असतो, त्याच्यासाठी म्हणलेला आहे. पाहणं, स्पर्श करणं, वास घेणं, डोळ्यांची उघडझाप करणं, ह्या सगळ्या क्रिया मी करत आहे असा त्याचा निश्चय नसतो. म्हणजे तो त्यानं ठरवलेला असतं, मी करत नाही. मग कोण? इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धार्यत. धार्यत म्हणजे त्याची धारणा तशी झालेली असते. तो काय करतो की सगळी इंद्रिय आपापली कामं करतात, मी काही करत नाही. माऊलीने फार सुंदर भाष्य केले त्याच्यावरती. पहिली ओवी बघा, त्या 7 आणि 8 आणि 9 नंबरच्या. जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांग. आता कसं कर्तृत्व उरेल की जो तत्ववेत्याला मी देही आहे अशी आठवण जर नसते, बघा देहावरच तो नसेल तर त्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा अभिमान राहीलच कसा. मग देहावर नाही या शब्दाचा अर्थ काय? इंद्रियामध्ये तो इंद्रिय काम करतात, इंद्रियांशी एकरूप होत नाही, हा मुद्दा त्यातला. आमचं कसं होते माहिती आहे, ज्यावेळी आम्ही खात असतो ना त्यावेळी आपण मिटक्या मारत खात असतो, त्यामुळे जिभेशी मी एकरूप झालेला असतो. म्हणून मला माझं खाणं जे आहे ते प्रत्येक ठिकाणी जाणवत राहतं. म्हणून भोक्तृत्वाची भानती माझी संपतच नाही, कारण जिभेत मी अडकलेला असतो ना. स्पर्शात आहे, पाहण्यात आहे, पाहण्यामध्ये मी इंटरेस्ट घेत असतो आणि ते पाहणं मी पाहतो या भावनेनं पाहत असतो, त्यामुळे मी त्याच्याबद्दलच्या कल्पना करतो. म्हणून फार सुंदर श्लोक आहे, मला वाटतं आचार्यांचा आहे. जो पुरुष ऐकल्यानं, स्पर्शानं, पाहण्यानं, काहीतरी खाण्यानं, कशाचा तरी वास घेऊन प्रसन्न होत नाही आणि उद्विग्न होत नाही, तो जितेंद्रिय आहे. काही पाहतो, खातो, स्पर्श करतो, परंतु प्रसन्नही होत नाही आणि उद्विग्नही होत नाही, तो जितेंद्रिय आहे. अशी व्याख्या केली आहे शास्त्रानं जितेंद्रियाची. त्यामुळे ही गोष्ट आपल्यापुरती आपण आपल्याला लागू करता येते का पाहिलं पाहिजे. म्हणजे त्याबद्दल साधा विचार सांगतात. सकाळी आपण काय खाल्लं हे ज्याला रात्रीच्या जेवणाच्या वेळी आठवत नाही ना, त्यानं रस जो विषय आहे ना तो जिंकलेला आहे. शेवटचा विषय जो तो जाणा पंच विषयातला शेवटचा विषय शिल्लक कुठला राहत असेल तर रस विषय राहतो. इतर सगळे विषय साधक हळूहळू घालवू शकतो. शब्द, स्पर्श, रूप, गंध हे चारही विषय तो घालवू शकतो. त्यामध्ये मला इंटरेस्ट नाही, मला कुणाचं ऐकायचं नाही, मला शब्दामध्ये मी गुरफटत नाही, मला स्पर्शाचा विचार नाही, सगळ्या गोष्टी आहेत ह्या. कधी कधी हे जे 4 विषय आहेत ना, शब्द, स्पर्श, रूप आणि गंध, हे अगदी जेव्हा इंद्रिय गलित गात्र होतात ना त्यावेळी आपोआप सुटतात. स्पर्शाची संवेदना जाणवतच नाही ना काही टप्प्यानंतर आपल्या शरीराला. शरीरच गलित गात्र होते आणि त्यामुळे इंद्रिय गलित गात्र होतात, त्यामुळं त्याला त्याच्याशी संबंध तुटलेला असतो, बाकी नाही. माझा शब्द विषय सुटलाय, अरे बोलताच येत नाही, जीव जड झाली म्हणून बोलत नाहीस, मुद्दा तो आहे बरं काय. परंतु इंटरेस्ट, रुची नावाचा जो विषय आहे ना संपत नाही. अगदी वृद्धत्वामध्ये जेव्हा मृत्यूचा क्षण येतो त्यावेळी सुद्धा इंटरेस्ट असतो जगण्याचा. त्यावेळी वाटते माझा मृत्यू असा यावा, म्हणजे जणू हिरण्यकशिपूसारखं बोलणं असते. माझा दवाखान्यात मरायचं नाही, मला रस्त्याला मरायचं नाही, मला पाहुण्यांच्यात मरायचं नाही, मग मला कुठे मरायचं आहे? माझे सगळे गणगोत भोवती असतील ना
त्यावेळी माझा मृत्यू व्हावा. मग हिरण्यकशिपू नको काय मी सुद्धा हिरण्यकशिपू आहे. तो म्हणतोय रात्री नको, दिवसा नको, शस्त्रानं नको, अस्त्रानं नको, आणि घरात नको, दारात नको. म्हणजे काय तेच आहे. याचा अर्थ जी आसक्ती जी आहे ना ती शेवटपर्यंत संपत नाही. ही इथले 4 विषय आहेत ना हळूहळू संपतात. म्हणजे त्यातला इंटरेस्ट संपायसारखी स्थिती झाली असते. काय खाणार आहे, खायची सुद्धा व्यवस्था नंतर संपली. पण खायची आसक्ती ज्याला आपण म्हणतो ना ती आपली संपत नाही. म्हणजे ज्याला म्हणतात ना पान पिकलेलं असतं पण देठ हिरवा राहतो. हा देठ हिरवा राहिला ना धोका. देठच सुकायला पाहिजे. पान असू दे टवटवीत, शरीर टवटवीत असू दे, पण जी आतली जी इच्छाशक्ती आहे ना ती इच्छाशक्ती संपायला पाहिजे. पुढच्या ओळीमध्ये माऊली वर्णन करतात. म्हणून म्हणतात ते जर तो देहावरच नसेल, मी देही अशी आठवणी नसेल, तर कर्तृत्वाचा भाव कसा शिल्लक राहील सांगा बघू. कर्ण ज्याला आपण म्हणतो ते कर्ण देहाशी आणि इंद्रियांशी संबंधित असतं. त्यामुळं कर्ण कधीपर्यंत शिल्लक असतं, जोपर्यंत देहाशी संवेदना आहे, देहासक्ती आहे तोपर्यंतच आहे कर्ण. मग आता नंतरचं कर्तृत्व कसं राहील, कारण तो काय होतो, ह्या देहाच्या अतीत होतो ना. 3 देहाच्या अतीत तो झालेला असतो. त्यामुळे त्याचं कर्तृत्व काय शिल्लक राहत नाही. रामकृष्ण परमहंस एक फार सुंदर दृष्टांत देतात बघा. असा जो मुक्त झालेला पुरुष जो असतो ना तो शिजवलेल्या तांदळासारखा असतो म्हणतात. आपण भात करतो ना तो शिजवलेला पहिला कडक असतो. तांदूळ रूपानं असताना कडक असतो. पण जेव्हा त्याला उकडलं जातं किंवा त्याचं भातमध्ये रूपांतर होतो म्हणजे सिद्ध होतो, तो तांदूळ जेव्हा सिद्ध होतो त्यावेळी सिद्धाची काय होते बघा, वितळत नाही पण मऊ झालेला असतो. तो वितळत नाही म्हणजे व्यवहार करत असतो, सगळे व्यवहार करत असतो. तो वर्तत असती देही पण देही ना माझ्या काय. माऊली वर्णन करतात ते देहात वावरत असतात पण देहात नसतात. काय गंमतच बोलतात बघा. ते देहात वावरत असतात पण देहात नसतात. म्हणजे राहतात कुठे काही समजतच नाही मुळात. ते म्हणजे त्यांचं राहण निरंजनी आम्ही बांधलेली घर ही भाषा जी तुकोबा बोलतात ना तीच भाषा हे माऊलींची आहे. ती वर्तत असती देही बरं देही ना माझ्या काय हे वर्णन आहे ना फार वेगळ्या प्रकारचं. तर त्यांची तशी आहे की हा तांदळाचा कडकपणा जातो आणि मऊपणा, पण विरघळत नाही. मात्र विरघळणे या शब्दाचा अर्थ जो आहे म्हणजे संपुष्टात येणं, ती त्याची पुढची अवस्था म्हटलेला आहे. पण तशी अवस्था तो नसतो. जीवनमुक्त असतो ना, चालतो बोलतो व्यवहार करतो, बोलतो गप्पा मारतो, लग्नाला उपस्थित राहतो, अक्षता काय सगळं असेल ते सगळं करतो, माणसांच्या बरोबर लोकांच्या बरोबर एन्जॉयमेंट करतो, नातवंडांची वाढदिवस पण साजरे करतो, टाळ्या पण वाजवतो. पण इथं आहे वर्णन जसं केलेलं आहे, ज्यावेळी तो पाहतो वास घेतो त्यावेळी मी करत नाही तर ती माझी इंद्रिये करतात. हे शब्द आहेत ना हे फार अवघड आहेत, लक्षात यायला मुळात अवघड आहेत आणि त्याचा अभ्यासात घ्यायला अवघड आहे. त्यालाच अभ्यास म्हणतात. हा अभ्यास जर आपल्याला जमायला लागला तर फार आपण थोडंसं काय असं मिळवण्यासारखं होतं. म्हणून इथं माऊली बोलतात की व्यक्ती तशीच राहते. रामकृष्ण परमहंस म्हणतात तांदळासारखी व्यक्ती तशीच राहते पण अभिमानाचा ताटा राहत नाही. मात्र इतका मऊपणा त्याच्यामध्ये, सॉफ्टनेस येतो, त्याच्या जगण्यामध्ये सॉफ्टनेस येतो. कुणालाही त्याच्या स्पर्शानं, त्याच्याकडे पाहण्यानं, त्याच्या सहवासात राहताना दुःखाचं जरासुद्धा अनुभूती येत नाही. झालीच तर सुखाची येते. त्याच्याजवळ मी राहिलो, त्याच्याशी मी बोललो, मला बरं वाटलं असे दुसरे म्हणतात त्याच्याबद्दल. त्याला पाहिलं मला बरं वाटलं, त्यांच्याकडून ऐकलं तर मला बरं वाटलं, ही अनुभूती त्याच्या सहवासात येते. म्हणून म्हणतात त्याचा अभिमानाचा ताटा शिल्लक राहत नाही, त्याच्याकडे सॉफ्टनेस आलेला असतो. जसा तांदूळ सिद्ध होतो तसा हा सिद्ध पुरुष जो आहे तो पाहतो, करतो, स्पर्श करतो, ऐकतो, परंतु त्याच्यामध्ये व्यक्ती तशीच असते, फक्त अभिमानाचा ताटा गेलेला असतो. तुकोबांचा अभंग आहे बघा, आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. माझा आठव आणि नाटव दोन्ही गेले म्हणतात. हा एक त्यातला राहिला ना तर घात असतो, होतो मुद्दा मुळात तसाच आहे बघा. आठव राहिला तर प्रपंचाबद्दलची आसक्ती शिल्लक राहते आणि नाठव झाला तर अहंकार येण्याची शक्यता असते. बघा गंमत आहे, मी हे विसरलो, मी हे विसरलो, मी हे टाकलं, अशी आठवण ज्यांना आहे ती आठवण असते. याचा अर्थ टाकलेलं नसतं, फक्त वस्तुरूपाने टाकलेलं असतं. म्हणून माऊली म्हणतात ना, अगोदरच म्हटले, मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. जरा अन्वय करून ओवी घ्यायची बरं काय. मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. हा मुद्दा फार महत्वाचा. आठवण विसरायची किती अवघड गोष्ट आहे बघा. काय शब्द तरी वापरलेत. अशा काही ओव्या आहेत जिथं कॉन्ट्रास्ट केलेला आहे माऊलीने.
म्हणजे अभ्यासू लोकांसाठी बघण्यासारखे आहेत, मात्र की त्या ठिकाणी बरोबर विरोधार्थी शब्द वापरलेत आणि एक वेगळा अलंकारिक टच त्या ओवीला आणि त्या शब्दाला दिलेला आहे. तर ते बघण्यासारखं आहे. इथं तसाच दिला आहे बघा. आठवण विसरले. ही विसरता येणं फार अवघड गोष्ट आहे. टाकता येणं जराशी का असना सोपी गोष्ट आहे. काही जण माणसं सोडतात, पण सोडलेलं विसरत नाहीत आणि विसरलेलं धरल्यासारखं, आठवलेलं धरल्यासारखंच असते. ते आठवणीनं स्मृतीनं धरलं जातं. हे हातापायानं धरलेलं असतं, डोळ्यांनी धरलेलं असतं. एक सामान्य गोष्ट आपण बघूया, प्रापंचिकाची, पामरांची आणि विषयांची. विषयी जे असतात, पामर जे असतात, त्यांनी ॲक्च्युली वस्तुरूपानं पकडलेला असतो संसार. जरासा जिज्ञासू किंवा पुढचा मुमुक्ष किंवा मुमुक्ष आपण जर बोलावलो तर तो म्हणतो मला हे नको, हे माझ्यासाठी योग्य नाही. थोडंसं का असं ना वैराग्य आलेलं असतं. पण वैराग्याचे ध्यान राहिले अंतरी तरी ती विटंबना. तुकाराम महाराज म्हणतात, मी सोडलं याची जर ध्यान असेल, त्याची जर आठवण असेल तर तो फसलेला आहे. दाखवण्यासाठी फार सुंदर आहे. नमस्कार करायला लोक येऊ शकतात, कारण एवढं सोडणारा काय साधी गोष्ट आहे का हो? अहो तो सत्पुरुष आहे, बरोबर आहे. त्याचं काय आहे अगोदर त्याला आत विचारा, त्याचा आत काय चालू आहे ते आतलं त्याचं वेगळं चालू असतं. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं ना, 25 वर्षे संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन राहिला. 25 वर्षे अनुयायी तयार केले आणि लोकांना मार्गदर्शन करत राहिले. 25 वर्षानंतर प्रवचन चालू असताना एक तार आली. त्या तारेमध्ये त्याची बायको गेलेलीची ती तार होती. तो म्हणतो बघितली तार तशीच ठेवली. बरं झालं बिदा गेली, माझ्या पाठीमागची बिदा गेली असा म्हटला तो, म्हणजे कटकट गेली असं म्हटलं. तार ठेवली. लोकांनी नंतर त्यांना घेरलं, म्हटलं काय कसली तार होती? तर म्हटली माझी बायको गेली. अरे बाप रे, एवढी बायको गेली तरी सुद्धा प्रवचन केलं आणि म्हणतो कसा, माझी कटकट गेली. त्यांच्या गुरुंना हे समजलं, त्यांनी गुरुंनी त्यांना बोलवून घेतलं. तू म्हटलास काय परवा प्रवचनामध्ये माझी कटकट गेली? तर म्हटलं होय. मग त्याला म्हटलं अभिमान, मला गुरुंनी बोलवलंय. म्हणजे ती कटकट 25 वर्षे एका कोपऱ्यामध्ये थांबलेली होती बरं का. म्हणून मग तुला कटकट, ती 25 वर्षे कटकट तुला सतावत होतीच. तू फक्त सोडलंस, आठवण टाकली नाहीस. ही आठवण टाकणं जे आहे ना, म्हणून माऊली बोलतात, पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही. मी स्वतः आहे असं त्याच्या अस्तित्वाचं त्याला अहंकार रूपानं ज्ञान नसतं. मी हे शुद्ध रूपाने कदाचित त्याला जाणवत असेल, पण अहंकार रूपानं अशुद्ध मी त्याला आठवत नाही. तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांग. त्यांच्यासाठी कुठलं कर्तृत्व उरलं सांगा बघू. काहीच कर्तृत्व उरलेलं नसतं. तोच कृतार्थाची भाषा बोलू शकतो, अन्यानं नाही. म्हणून इथं वर्णन फार सुंदर माऊली करतात की म्हणून तुकोबा म्हणतात, आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. किंवा दुसऱ्या अध्यायातल्या एका श्लोकावरती, यदा ते मोहकलिनम बुद्धिर्व्यतीतरिष्यती तदा गंताश निर्वेदम श्रुतव्यश्य श्रुतश्च. त्यावरती माऊली बोलतात काय बघा, अर्जुना ते अनिक काय जाणावे का मागीला ते स्मरावे. हे अर्जुना आघावे पार्श्वल, तेथे अनिक काय जाणावे की मागीला ते स्मरावे. हे अर्जुना आघवे पारुशेल. केव्हा या मोहाच्या चिखलातून तू पाय बाहेर काढशील ना, तेव्हा तुझी स्थिती कशी होईल? अर्जुना अनेक काय जाणावं असं तुला वाटणार नाही, मागीला ते स्मरावे असं तुला काय वाटणार आहे. हे आघवे अर्जुना पारुशेल, अशी स्थिती तुझी त्यावेळी होईल. जशी आता ह्या स्थितीमध्ये जे सगळी इंद्रिय आपापल्या विषयामध्ये वर्तन करत असतात, पण हा बिचारा मात्र, बिचारा का म्हटला, त्यांच्या नादाला लागत नाही. नादाला लागत नाही म्हणजे वर्णन, ती आत्मप्रभा नीच देवी तेची करून ठाण देवी, जो इंद्रियाशी चोरून जेवी तयाशीच पावे. कसा विचार माऊली मांडतात बघा. दिवा जो आत्मप्रभा आत पेटलेली असते ना, आत्म्याचा दिवा लागलेला असतो, त्या आत्मप्रभामध्ये हे आत्मसुखाचे घास तो गिळत असतो शांतपणे. कुणाला काही सांगत नाही काय नाही, कुणाला सांगत नाही. जो इंद्रियाशी चोरून जेवी तयाशीच पावे. हा, ज्याने इंद्रियांना चोरून, हे तुम्ही बघू नका रे बाबा, म्हणजे डोळ्यांनी इकडे बघू नका, कानाने ह्याचा विचार करू नका, स्पर्शाचं नावच नाही माझं, मी आतमध्ये त्याला आत्मसुख म्हणतात. ज्याला इंद्रियांची साथ नसते ना आणि जे सुख प्राप्त होत असते ना, त्याला आत्मसुख म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्या आत्मसुखाचं, म्हणून ते आत्मदेवी ठाणदेवी म्हटलेला शब्द वापरला माऊलीने. जो इंद्रियाशी चोरून जेवी. आपण इंद्रियाशी चोरून जेवतो का, इंद्रियाशी चोरून अभ्यास करतो का, हा फार महत्वाचा आहे मुद्दा, फार महत्वाचा. जर आपण असं करत असू ना, इंद्रियापर्यंत ते पोचत नाही ना, मग ते पचते. नाहीतर इंद्रिया त्यामध्ये खुश होत असतील ना, हे कोण, मला कोण, माझं काही स्तुती होते की नाही, माझी प्रवचनं गाजतात की नाही, कोण त्याची दखल घेते की नाही,
त्याचे श्रोते वाढतात की नाही, हे इंद्रियावरती असणारा आधारित असलेला सगळ्या परमार्थाची भाषा असते. आणि ही जोपर्यंत शिल्लक आहे ना, तोपर्यंत इंद्रियांना चुरून जेवत नाही. आणि आत्मसुखाचा त्याला अनुभव झालेला किंवा आत्मसुखाची गोडी जी असते ती त्याला प्राप्त झाली नसते. म्हणून माऊली म्हणतात की ते प्रकृतीचं कार्य, प्रकृतीचं कर्तेपण जे आहे, माझ्याकडे काय मी काय घ्यावं. प्रकृती आणि 3 गुणानं युक्त होऊन ही अष्टधा प्रकृती कार्य करत असते. मग हे पंचमहाभूत आणि हे 3 गुण एकत्र येऊन काय करामती करत असतील ते मी करतोय म्हटलं तर गद्दारीच बोलण्यासारखी आहे ना. का म्हणावं मी करतोय. समजा एखाद्याने एखादं कार्य जर केलं असेल आणि मी बाहेर जाऊन सांगालो ते कार्य मीच केलं तर लोक कसे नावं ठेवतील. तसं मला सुद्धा संत नावं ठेवत असतील. काय मी मुलांना वाढवलं, हसत असतील ते. का जे प्रकृतीचं कार्य आहे ते आपोआप होते. त्यांची त्यांची प्रारब्ध आहेत, त्यांच्या प्रारब्धांना त्यांना सुखाचे क्षण आहेत ते वाटून दिलेले आहेत. त्यांना टाकून देऊन बघा पोरासनी तरी पण जगतात. बाळंतीण झालेली आई असते, ते बाळंतीण जाते आणि बाळ जगतं आणि बाळ आरामात मोठं होते. मोठा साहेब सुद्धा होते. ते त्याला कोणी केलं, आईनं नाही, प्रकृतीनं केलं. हे प्रकृतीचा गुणाचं आहे. देखी पुढीलाचे ओझे जरी आपला माता घ्यायचे तरी सांगे कान दाटीचे धनुर्धरा. माऊलींची प्रश्न कसा विचारतात बघा, 3ऱ्या अध्यायातली ओव्या. ते काय म्हणतात, देखे पुढीलांची ओझे कारण नसताना ओझं घ्यायचे. म्हणजे मी केलं. अरे काय केलं नेमका तू विचार तरी कर. शांत जरा बस जा कुठेतरी एका ठिकाणी जाऊन आणि विचार कर की मी काय करतोय म्हणत असेल तर तुझ्या मताप्रमाणे व्हायला पाहिजे. तर माझ्या मताप्रमाणे होताना काही दिसतच नाही. भलतंच काय घडते म्हणजे कोणतरी वेगळंच करते. असं काय शाण्या माणसाने समजून घ्यायला पाहिजे आणि शांत बसावं. समोर असलेलं कर्तव्य पूर्ण करावं, गप्प बसावं. त्याच्या परिणामांचे विचार करत बसू नये. ते परिणाम असेच असायला पाहिजेत. ते कसे, माझ्या अपेक्षेप्रमाणे असायला पाहिजे. ही फलासक्ती आहे. म्हणून म्हणतात तरी सांगे कान धनुर्धरा दाटीचे. मग ह्यामुळे तू काय होतोस, अस्वस्थ होतोस ना, की पुढलांचं ओझं डोक्यावर घेत बसलास तर माझ्याशिवाय त्यांचं चालणार नाही असं म्हणतोस. म्हणून जी कुठलीही कर्म निघतात ती सगळी प्रकृतीच्या प्रमाणे निघतात. तैशी शुभाशुभ कर्मे जी निपसती प्रकृती धर्मे ती मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. माऊलींचे परत उभे आहे बघा, 3रा अध्यायात बोलतात. ते म्हणतात प्रकृती धर्मानुसार सगळी कामं निर्माण होतात. शुभ अशुभ कर्मे जी असतात ती निघतात. निपजती प्रकृती धर्मे तिये मूर्ख मतिभ्रमे. त्यांनी बुद्धी जर अशी भ्रमात पडलेली असते. ती काय म्हणतात, मी करता म्हणे. ही वाईट गोष्ट त्याच्याकडून घडते आणि त्या भ्रमामध्ये राहतो. म्हणून भ्रांतीपासून निरतले मागं अगोदर सांगितलंय. प्रस्तावना केली मागच्या याच्यामध्ये माऊलीने आणि पुढे त्या उभ्या द्यारल्या. ते फारसा भगवद्गीतेचा विचार फारसा करत नाहीत. अर्थाच्या दृष्टीनं फक्त डोक्यात घेतली आहे भगवद्गीता. मात्र ज्ञानेश्वरीची जडणघडण आणि ओव्यांची रचना फार भिन्न आहे बरं का. त्याला गीतेशी जुळवून लावून ये. गीतेचं भाष्य आहे बोलण्यासारखं आहे, अर्धसत्य आहे. मात्र ते ज्ञानेश्वरी हे गीतेचं भाष्य अर्धसत्य आहे. ज्ञानेश्वरांची स्वतंत्र प्रतिभा आहे ती. त्यामुळे प्रतिभा असल्यामुळंच मागच्या ओवीला पुढची ओवी जोडलेली आहे. तसा भगवद्गीतेला मागचा श्लोक पुढच्या श्लोकाला जोडला असेल याची गॅरंटी नाही बरं का. वेगवेगळं तत्वज्ञान मांडत गेलेत ते भगवद्गीतेमधलं. ते जसं सुचल म्हणजे बरोबरच वेदांताचंच तत्वज्ञान आहे, त्याला कमी लेखनं नाही. पण माऊलींनी तसाच ढाचा ठेवला नाही. फॉर्मॅट ज्ञानेश्वरीचं फार अगदी डिफरंट अगदी आहे. पण तसं त्यांनी करताना मागा अगोदर प्रस्तावना करतात. पुढे जर बोलायचं झालं नाही, पुढच्या 10-15व्या ओवीत काहीतरी सांगायचं असेल ना, त्याचा स्पर्श अगोदर केलेला असतो त्यांनी. हे अति खोलात आपण जायला लागलो ना ज्ञानेश्वरीच्या, तर ते लक्षात यायला लागतं, तेव्हा कळतं. इथं असो, इथं तर भ्रांतीपासून म्हटलं ना, तीच भ्रांती इथं घेऊन मी तो जगतो. देहामध्ये असतो तो म्हणतो मी देहामध्ये आहे आणि देहात आहे याचा आठव सुद्धा त्याला नसतो. त्याला कर्तृत्वाचा अभिमान चिकटेल का, अशी ओवी ती सांगते. त्याला कर्तृत्व अभिमान लागणार नाही. त्यामुळं शरीर जे आहे ते मन इंद्रिय यांच्या क्रिया त्या आपल्या नाहीत असा मानतो. शरीराच्या कुठल्या क्रिया असतील, इंद्रियांच्या आहेत, मनाच्या आहेत, त्या सगळ्या क्रिया आहेत. यामध्ये आता वर्णन करताना श्लोकामध्ये काय सांगितलंय बघा, पश्यन शृण्वन स्पर्शन जिगरण अश्नन. ह्या 5 क्रिया ज्या आहेत त्या ज्ञानेंद्रियांच्या आहेत. पश्यन पाहणे, शृण्वन श्रुत करणं, स्पर्शन म्हणजे स्पर्श, जिगरण म्हणजे वास घ्राण आणि अश्नन म्हणजे खाणं. ह्या 4ही क्रिया ज्या आहेत, 5ही क्रिया ज्या आहेत ज्ञानेंद्रियाच्या आहेत. नेत्र, श्रोत्र, त्वचा, घ्राण, रसना यांच्याद्वारे हे क्रिया सगळ्या घडतात. मग त्या माझ्या का म्हणाव्यात, जीभ खाते म्हणावी, म्हणायला पाहिजे, डोळे पाहतात म्हणावं, मी पाहतो म्हणतो तिथं घसरतो. हे सगळं मतिभ्रमे शब्द जो आहे, जे बुद्धीला भ्रम पडतो. पुढचे आहेत बघा, गच्छन, ग्रहण, प्रलपन, विसृजन. ह्या 4 ज्या आहेत त्या कर्मेंद्रियांच्या आहेत, 4 आहेत. पण पुढे म्हटलेलं आहे झोपणे क्रिया म्हटलेली आहे ना, स्वप्न शब्द वापरलेला आहे, ही अंतकरणाची क्रिया आहे.
झोपणे ही अंतःकरणाची आणि श्वास घेणं ही प्राणाची क्रिया, ती कुठल्या इंद्रियांना लागू पडत नाही, ती प्राणाची क्रिया. मग प्राणाची क्रिया, अंतःकरणाची क्रिया, इंद्रियांच्या क्रिया मी करतो असं तो म्हणत नाही. डोळ्याची उघड जाप हा कूर्म नावाचा जो वायू आहे ना, जो उपवायू सांगितले तो उपप्राण, त्यातल्या उपप्राणातला कूर्म नावाचा जो प्राण आहे त्याच्याकरवी डोळ्याची उन्मिशन निमिशन जे शब्द वापरलेत ते उघड झाप डोळ्याची आहे, त्याद्वारे होतात. मग तो मानत नाही. आपण किती वेळा दिवसभरातून उघड झाप करतो बघा, पण कधी मानतोय मी उघड झाप करतोय बघा असं म्हणत नाही. पण इतर वेळी का म्हणतो मात्र, मी मुलांना वाढवतो, मी त्यांना शिक्षण देतो, माझ्यामुळं ही संस्था चालते, माझ्यामुळं इथली ही सगळी मंडळी काम करतात, असं जे कुठं कुठं आपण जिथे जिथे काम करतो त्या ठिकाणी बोलत असतो. मी घराचा एकमेव आधारस्तंभ आहे असं वाटत असते. काय बोलतात, गप्पा मारतात, काय नुसत्या गप्पा म्हणाय गॉसिप म्हणायचं याला. मी आधारस्तंभ आहे असं म्हटलं की हसावंच वाटणार नाही संतांना की हा आधारस्तंभ कुठला झाला. आणि मग जग कोण चालवते, जगातला हा एक भाग आहे, त्यालाही चालवण्याचं काम भगवंत करत असतो. त्यामुळं सगळ्या ह्या गतिशील असणाऱ्या क्रिया ज्या आहेत, पण एकच असं तत्व आहे की त्याला गती देणारं एक तत्व आहे. सगळं दिसणारे गतिशील सगळा संसार दिसत असतो, पण गतिशील आहे तर त्याला ढकलणारा कोण आहे, ह्या ढकलणाऱ्याकडे पाहतो तो म्हणतो मी काय करत नाही. बघा, गती जिथं आहे त्या गतीकडे पाहत त्यात अडकून राहतो ना, तो संसारामध्ये लिप्त होतो. आणि गती देणारा याला कोण आहे त्याच्याकडे ज्याचं लक्ष असतं तो भगवंताला पाहतो. तो म्हणतोय ईश्वर सगळ्या क्रिया करतो आणि ह्या आत्मस्वरूपाच्या सत्तेवर सगळं चाललेलं आहे, मी काय करत नाही, अशी त्याची भावना झालेली असते. म्हणून गतिशीलतेमध्ये आपण असणं बरोबर नाही. गतिशीलतेमध्ये प्रवाह पतित होणं असतं. परमपूज्य काकांचा शब्द आहे बरं का, प्रवाह पतित होणं असतं. पतित होणं, प्रवाहाबरोबर जावं बरोबर आहे, पण प्रवाह पतित होणं फार गौरव आहे. भाव असावे, भावना असाव्यात, पण भावनाशील जो आहे शब्द वापरलेला ना तो असला ना की तो तिथं आपल्याला त्रासदायक होतो. भावना असायला पाहिजे, भाव असायला पाहिजे, पण भावनाशील असलं ना तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतात. हे सांगणं त्यासाठी आहे की प्रवाह पतित जर झालो म्हणजे जो प्रवाह जो अनादी चाललेला आहे संसाराचा, त्या प्रवाहाशी आपण एकरूप झालो तर आपण संसारी बनतो. आणि त्या संसाराच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं उगमाच्या बाजूनं जिथून हा संसार सुरू झाला त्या संसाराच्या ठिकाणी आपण जायला लागतो. उदाहरणार्थ बघा, मीठ हे समुद्राशी एकरूप होतं का, कारण ते समुद्रातूनच तयार झालं होतं. म्हणून जीव ह्या प्रतिबिंब रूपानं दिसतो, कारण त्या बिंबाचंच ते रूप आहे, म्हणून तो त्याच्याशी एकरूप होऊ शकतो. अन्य काय होणार नाही. माझा डोळा, माझे हात, माझे पाय, माझं मन, माझी बुद्धी त्याच्याशी एकरूप होऊ शकणार नाही. ही सगळी जड आहे. मग होऊ शकते का, जे प्रतिबिंब आहे ना त्या प्रतिबिंब तरल असणारं प्रतिबिंब, वास्तविक अंतःकरणाचंच प्रतिबिंब आपण मानू, पण हे अंतःकरण विरल आहे, तेच त्याच्याशी एकरूप होऊ शकतं. माझं जड संसारिक गोष्ट कुठली त्याच्याशी एकरूप होणार नाही. जसा मिठाशी एकरूप समुद्रात गेल्यानंतर मीठ एकरूप होतं, कारण ते तिथून निर्मिती आहे. माझी निर्मिती कुठून झाली याचा पत्ता घ्यावा. हा शोध घेणं म्हणजे स्वतःचा शोध आहे. आणि स्वतःचा शोध जो आहे तो आत्मशोधाकडे घेऊन जातो ना आपल्याला. खरं जो कोण मी आहे याचा पत्ता आपल्याला लागतो. आणि भ्रांतीमध्ये विषयाकडे जाणारं मन आहे, हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा. हा भ्रांताशी काम विषयावरी असा माऊली प्रश्न विचारतात 9व्या अध्यायामध्ये. याला भ्रांती कारणीभूत आहे, म्हणून तो डोळ्याकडे पाहत नाही बरं काय. डोळ्यानं पाहायला लागलाय तर पाहत असेल कशानं, तर त्याला प्रेरणा देणारा मी आहे म्हणून तो डोळा पाहतो, असं पाहताना बघतो. हे आपल्याला शक्य होण्यासारखं आहे का बघा जरा. त्या पाहण्याच्या क्रिया, ऐकण्याच्या क्रिया किती सहजतेने आपण करत करतो आणि त्यामध्ये गुंतून जातो. कानाची क्रिया असू दे किंवा डोळ्याची क्रिया, म्हणजे पाहण्याची, ऐकण्याची, स्पर्शाची, वास घेण्याची, सगळी चाखण्याची, सगळ्या क्रियेमध्ये आपण लिप्त होतो. आणि लिप्त होतो म्हणून कर्माचं बंधन पडतं. कर्माच्या बंधनामुळंच मला जन्म मरण लागू होतं. हा मुद्दा महत्वाचा आहे. जेव्हा मी असा करेन ना, मी करत नाही अशी भावना जर ठेवीन तर कर्माचा जो लेप लागायचा आहे तो मला लागणार नाही. आणि त्यामुळे तयार होणार संचित तयार होणार नाही. संचित तयार नसल्यामुळे प्रारब्धाला जागा राहणार नाही, म्हणून मी परत येणार नाही. असा एक तर्क लढवायला हरकत नाही आपण. असा तर्कच सांगतात. आणि म्हणून माऊलीने वर्णन केले, जे पारतात या ठाई मी ऐसा आठवू नाही तरी तर कर्तृत्व कैसे पाही उरे सांग, ऐसे तनु त्यागे विन अमूर्ताचे गुण. कसं आहे बघा, तनु त्यागे विन, शरीर न सोडता अमूर्ताचे गुण धारण करतो. अमूर्त म्हणजे त्याला कुठलाही आकार असा निराकाराचा तो धारण करतो. दिसती संपूर्ण योगयुक्ता.
असा योगयुक्त झालेला पुरुष जो आहे त्याच्यात ही लक्षणं दिसतात. तनु त्यागे विन अमृताचे गुण, सगळे अमृताचे गुण दिसतात. कर्मयोगाच्या ठिकाणी शरीराच्या त्यागास वाचून, विधेयमुक्ती वाचून जीवनमुक्तीच अमृत ब्रह्माची अकर्तृत्वादी लक्षणे दिसतात. हे जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन केलंय बरं का. अमूर्त शब्द जो वापरला ना, अमृताची लक्षणं, ते अमूर्त शब्द आहे जीवनमुक्ताची लक्षणं. ही जीवनमुक्ताची लक्षणं तनु त्यागेविनं त्याच्याकडे दृष्टीच पडायला लागतात. म्हणजे तो पुरुष आहे ना, तो जीवनमुक्त असतो कसा, तर नियमाप्रमाणे जगत असतो बरं का. शरीराचा त्याग न करता जीवनमुक्ती भोगत असतो. म्हणून आपण मगाशी विचार करताना चिंतनात बोललो, एक प्राणशक्ती आहे आणि एक इच्छाशक्ती आहे. मगाशी म्हणलं ना, देठ हिरवा राहून चालत नाही, देठच सुकावा लागतो. तर पानाचं अस्तित्व त्याच्याशी जे जोडलेलं आहे, संसाराशी झाड रूपी संसाराशी जोडलेलं पानाचं अस्तित्व आहे ना, ते आपोआप गळून पडतं ना. पान काय पिकणारच आहे ना, पण बऱ्याच वेळा असं होतं की तो देठ तसाच राहतो, पान मात्र पिकलेलं असतं. शरीर सुकणारच आहे, जे जन्माला येतं ते सुकून जातं, मावळतं, आपल्याला नेहमीचा अनुभव आहे. पण इथं आपण म्हणलो की एक प्राणशक्ती आहे, एक इच्छाशक्ती आहे. इच्छाशक्ती म्हणजे देठ आहे आणि प्राणशक्ती म्हणजे पान आहे. हे पान सुकतं, प्राणशक्ती आपोआप वयोमानाप्रमाणे आणि प्रारब्धाप्रमाणे सुकत जाते. आपलं शरीर सुकत जातं आणि मग त्याला जे 6 विकार आहेत, ते शेवटचा तो मर्त्य विकार जो आहे, श्रीयते म्रियते, शेवटचा विकार ते धारण करतं आणि निघून जातं. जशी सुरुवात झालेली आहे ना, तशी संसाराचा भव म्हणतात. भव म्हणजे निर्मिती होते, म्हणून अस्ति जा येते, सुरुवातच आहे, आणि नंतर क्षीयते म्रियते, हा त्याचा शेवट आहे. हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे पानाला शेवट आहे, पण देठाचा प्रश्न कसा विचार केला आहे बघा. उदाहरण म्हणून घेतलं आपण, जी प्राणशक्ती आहे ती निघून गेली, ही जाणं स्वाभाविक आहे. पण इच्छाशक्ती घालवणं याला पुरुषार्थ म्हणतात. जो पुरुषार्थ म्हणतात ना, ती इच्छाशक्ती संपवणं. माझी कुठलीच इच्छा काही शिल्लक राहिली नाही. आता काही जाणावे काहीतरी, नेणावे ही काहीच राहिलेलं नाही. जाणावे ते काही, नेणावे ते काही. काय म्हणतात, ध्याय तुझे पाय पांडुरंगा, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जाणावे ते काय, नेणावे ते काय, ध्यावे तुझे पाय हेची सारभूत काय, जाणायचं काय आणि नेणायचं काय, याच्यापेक्षा काय, ध्यावे तुझे पाय हेची सार असं ते म्हणतात. म्हणजे करावे ते काय, न करावे तर आता बरवे आठविता नाम तुझे, तुकाराम महाराज म्हणतात. करावे ते काय, न करवे आता काय नको वाटते करायला, बरवे आठविता नाम तुझे. उगीच पडून तुझं नाम घ्यायला बरं वाटते, उगीच पडून. हा, यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भावना प्रापंचिक शिल्लक राहत नाहीत. आणि उगीच पडून त्या जरा विचार करत आपण बसलो तर नामाचा एक आनंद म्हणतात घेतला पाहिजे. औषध खातात तसं नाम घेऊन ये म्हणतात. एका संतांचं उच्चन मी ऐकलं. म्हणजे काही आयुर्वेदिक औषधं असतात बघा, फार कडवट असतात. घेतानाच सगळे चेहऱ्याचे सगळे भाव असे कसे होतात. नाम घेताना तसं घेऊन ये म्हणतात. चॉकलेट खातोय ना, एखादी कॅडबरी चोकायला घेतले, एक टाकली इथे एका बाजूला, गालाच्या बाजूला, की आरामात डोळे मिटून हळूवार त्याचा अगदी एक रसाचा कण, राम कृष्ण हरी, एक चॉकलेटची एक गुटकी गिळल्यासारखं आहे. कळलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. किती वाजलं झालं वाटतंय, त्या अकाने इतक्या वेळ तरी घ्यायला सांगितलं होतं. झाला रिकामा बाबा दिवसभर फिरायला, का माझं काम होतं ना ठरलेलं. असं नाही ते चालत. हे चॉकलेटचा जसं स्वाद आपण घेत राहतोय ना, हे काय औषध प्यायल्यासारखं आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि डोस घ्यायला सांगत ना काका रूपी डॉक्टरनी, ते घ्यायचे का, माझा रोग बरा करायचा, त्यांनी सांगितले रोग तुझा बरा होईल असं काहीतरी म्हणत बस जा, म्हणून मग बसतात ते. पण म्हणतात, पण म्हणण्याची काय पद्धत काय आहे, कशी घ्यावी, तर अशा पद्धतीने ते घ्यावं. म्हणून बरवे आठवतीचा नाम तुझे म्हणतात. हिथं म्हणतात प्राणशक्ती निघून गेली तरी इच्छाशक्ती संपली पाहिजे. ज्याची इच्छाशक्ती संपली आणि प्राणशक्ती राहिली त्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि ज्यांची इच्छाशक्ती शिल्लक राहिली आणि प्राणशक्ती संपली त्याला मरण म्हणतात. दोन्हीचा फरक आहे बरं काय. मग जीवनमुक्त व्हावं की मरून जावं, हा मुद्दा आहे. मरून मी उरलो म्हणतात तुकाराम महाराज. मरून मी उरलो, कसा उरलो, इच्छाशक्ती संपली होती ना, म्हणून मरताना स्थूल देह राहावा आणि सूक्ष्म देह पडावा. कुणाच्या समोर, माझ्या समोर मी त्याचे दिवस घालावेत. कुणाचे, सूक्ष्म देहाचे. फार महत्वाचा विचार आहे आणि आपण घालू शकतो बरं काय. माझ्यासमोर या ठिकाणी काही कुणाला काही करावं लागत नाही, पोराशी सांगावं लागत नाही, अरे पैसे ठेवल्यात माझे दिवस तरी 12 दिवसाचे, माझ्या सगळ्या उत्तर क्रिया करा. नाही, आपणच उत्तर क्रिया कराव्यात आणि निघून जावं. ह्यामध्ये मोठेपणा आहे. नाहीतर हे काय जगणं काय, हे जगणं पुरुषार्थाचा. हा शेवटचा पुरुषार्थ साधला कोणी म्हणायचा, ज्यानं मरणापूर्वी मेला तो. लिव्ह ॲज अ डेड म्हणतात, लिव्ह ॲज अ डेड, असंच जगावं मेल्यासारखं.
रोज मरणाची कल्पना करावी. तिरडी बांधली, दारात बांधल्या आल्यात, मला मी आता निघालोय, मला उचलायला आल्यात, एकदा जर दिवसातून आठवलं ना, समस्त पसारा घरातला आहे ना खोटा लगेच वाटायला लागते. कशाला रे कपड्याच्या घड्या घालत बसलोय मगापासून असं वाटायला लागते. ह्यातली कुठली घडी माझ्याबरोबर येणार आहे असा प्रश्न पडायला लागतो. त्यामुळे समस्त संसाराबद्दल जाणीची अनित्यता. मग वैराग्य दवडता पाठी लागे माऊली म्हणतात. तिचे रसी रांधले रसच होय, या जेवणारा ठावची होय, तो ताटची सांडून जायचं यावर वीज घातलं. त्यात मला माहिती आहे संसार विषाचं ताट माझ्यासमोर मांडताना मी खावावं नाही खाणार मी, कारण मला मरायचं नाही ना. मरायचं म्हणजे कोणत्या दृष्टीनं मी मरतच नाही ना मी मरतच नाही, ही भावना त्याची झालेली असते. त्यामुळे प्राणशक्ती आणि इच्छाशक्ती या दोन शक्ती आपल्याला आहेतच आपल्याकडे. पण प्राणशक्ती संपून जावी नाही म्हटलं तरी संपून जातेच. इच्छाशक्ती संपवण्याचा जो आहे तो पुरुषार्थ आहे बरं का. आणि ह्या गोष्टी आहेत प्रारब्धाधीन आहे. माझं शरीर प्रारब्धाधीन आहे. मला श्वास वाटून दिलेले आहेत, तेवढे श्वास संपले की मला जावं लागणार आहे. मी कुणाला थांबवू शकत नाही. पण मी जीवनमुक्त होणं ही माझ्या साम्राज्यातली माझ्या स्वतःच्या अखत्यारीतली गोष्ट आहे. मी ठरवलं तर असा त्याला, म्हणून त्याला पुरुषार्थ शब्द वापरला ना. जसं धर्म अर्थ काम आहेत ना, तसा तो पुरुषार्थ आहे मोक्ष नावाचा. पुरुषार्थ म्हणजे स्वतः सिद्ध करण्याची गोष्ट आहे, ती दुसऱ्याकडून घ्यायची नाही. तिथं प्रारब्धाला जागा नाही बरं काय. म्हणून जर आपण ठरवलं तर माझी प्राणशक्ती संपून जाऊ दे, पण इच्छाशक्ती मला संपवावी लागेल, असा इच्छाशक्ती संपवण्याचा प्रयत्न करतो. अमृताचे गुण धारण करतो. माऊली काय म्हणतात, तनु त्यागे विन अमृताचे गुण. अमृताचे म्हणजे तो जीवनमुक्ताची दशा भोगत असतो, अखंड आनंदाची अनुभूती घेत असतो. मेल्यानंतर मिळेल म्हणजे विधेयमुक्तीचा शब्द इथं वापरलाय. विधेयमुक्ती जी आहे ना ती देह नसताना प्राप्त होणारी मुक्ती आहे. पण देह असताना तो आनंद कधी लुटणार हो. आपल्याला याच इंद्रियांच्याद्वारे तो आनंद भोगता येतो ना. इंद्रियांच्या द्वारा म्हणण्यापेक्षा इंद्रियांच्या विरहित सुद्धा तो आनंद आपल्याला भोगता येतो. म्हणून म्हटलेला आहे इंद्रियांना त्यांची कामं करून द्यावी. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम आपण दिलं, तो म्हणतो मी काम तुमचं संपवतो बरं काय, हे 4 दिवस लागणार आहेत. मग आपण मालक म्हणून त्याला देतो. तो येतो आणि खुर्ची मग टाकतो आणि आपल्याच त्या पोर्चमध्ये बसलेला असतो. अरे तुला काम दिले, पैसे दिलेत, काम दिले, तू काम का करत नाही. तुमचं काम झाल्याशी मतलब ना, असं कॉन्ट्रॅक्टर बोलतो. का, माझी 5-6 माणसं लावलेली आहेत, ही 10 माणसं आहेत ना ती काम करायला आहेत. एक 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ती मी कामाला लावले. मी फक्त बघत बसणार आहे. तो इंद्रियांकडे पाहत असतो. इंद्रिय कायम करतात ते मी करतो असं म्हणत नाही. कॉन्ट्रॅक्टर बसतो आणि तो नुसता पाहत असतो, काही कशालाही हात लावत नाही. पण करतात ना काम सगळं, ते काम करत असतात. खाण्याची क्रिया करतो, झोपायची क्रिया करतो. पुढं आपण त्या ओव्या बघणार आहेत की झोपतोही तो, स्पर्शही करतो, खायाची क्रिया करतो, परंतु मी करतो असं म्हणत नाही. त्यामुळे इंद्रियाकडून काम करून तो घेतो. हा मुद्दा त्यामुळे आहे. आणि इंद्रियांच्या कामाकडे पाहतो. डोळे पाहत आहेत असं दुसऱ्या डोळ्यांनी पाहतो. फार गंमतशीर गोष्ट आहे आणि जरासं आत घुसल्याशिवाय ही लक्षात येण्यासारखी नाही. हे उपनिषदांचं तत्वज्ञान म्हणतात. कानाचा कान, डोळ्याचे डोळे वगैरे वगैरे उपनिषदांनी मांडलेली जे आहे ना तेच तत्वज्ञान इथं आहे. साक्षी रूपानं तो पाहतो माझ्याकडे, मी काय करायला लागलोय. तो असा जणू काय पाहुणा घरात बसलेला असते ना आणि त्या घरातल्या माणसांच्या हालचाली टिपत असतो. काही काय नाही. त्या दिवशी व्यापारात त्याचा पाहुण्यांचा थोडासा लॉस झालेला असतो. ते पाहुणे गप्पा मारत बसलेले असतात. हा आपला फक्त ऐकत असतोय. त्यांचा आज लॉस झाला म्हणे, असं कसं झालं एवढंच म्हणत असतोय. त्याला आत काय हालचाली नसतात. हालचाली कुणाला असतात, जो गल्ल्यावर बसतोय त्याचा नुकसान झाले ना त्याला वाटत असते. हा पाहुणा असतोय ना. मग घरात पाहुण्यासारखं राहिलं ना तर ही साक्षी रूपाने राहिलं म्हणतोय आपण, पाहुण्यासारखं राहावं. ज्या हालचाली आहेत ना बघत राहावं. म्हणून ते सुरेश भटांची फार सुंदर कविता आहे. रंगात रंगुनी सारा रंग माझा वेगळा, गुंतून गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. हे सगळं करून सुद्धा पाय मोकळा ठेवता येतो, रंगून सुद्धा माझा रंग वेगळा ठेवता येतो. ही जीवनमुक्तीची अवस्था इथं आहे. असो ऐसा कोठे आठवची नाही. तुकाराम महाराज म्हणतात देहीच विदेही भोगू दशा. देहामध्ये असतानाच विदेयाची दशा मी भोगू, कारण कोठे आम्ही आहोत. असो ऐसा कोठे आठवची नाही. वर्तत असती देही, आपण मगाशी म्हणलं देहीनं माझ्या ठाई असं वर्णन केलेलं आहे. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येतं की ते देहात असतात पण देहात नसल्यासारखे वागत असतात, अशी त्यांची स्थिती आहे. म्हणून ही ओवी ऐसे तनु त्यागे विन अमृताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. आणखीन काही पुढं लक्षणं सांगितलेली आहेत पण वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.